हाय गाइस, तो आता आम्ही रेडी झालोय आणि आता आपण कुठे चाललोय? अलिबाग. कुठे अलिबागला? नंदिनी काकूने बोलवले आम्हाला म्हणून चाललोय आम्ही कोलिनबाईच्या रेस्टॉरंटला आज. 10:30ला हे बोलते मी हे टाकणार नाही, आता मी हे टाकेन. तर 10:30 वाजलेत. आम्ही 10:30 नाही वाजले, वाजून गेले 10:30. किती वाजले? 11 वाजले. 11 वाजले. प्लॅन होता सकाळी 7ला निघायचा, वाजले 11. राहू दे, आता जाऊ जेवायला 2ला. डोंबिवलीत आहे ना, दुपारचे निघायचं म्हणजे त्रास ट्रॅफिक. तरी या स्कूल बसींचा टाईम नाही झाला आहे म्हणून अजून एकदा स्कूल बसचा टाईम झाला हा मग स्कूल बसचा ट्रॅफिक बघाल तर वैताग येतो निघाला. तर आता आम्ही इथे पेट्रोल पंपवरती थांबलेलो मस्त शेडमध्ये. चला आता इकडून रोड चांगले आहेत, थोडं थोडं मध्ये मध्ये पॅचमध्ये काम चालू आहे, तर तेवढं थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल आपल्याला. हां मग मी कधीपासून थांबणार होतो. पण हा रोड जेवढा सकाळी जायला या रोडवरून जेवढी मजा येते ना, दुपारी काहीच मजा नाही आहे. दुपारी फक्त ऊन आहे. मित्रांनो आपण आता जिथे आहोत ही कर्नाळा बर्ड सेंच्युरी आहे. आता हा ब्लॉग मी संडेला टाकेन आणि मंडेला आम्ही परत राईडला निघणार आणि तो ब्लॉग तुम्हाला पुढच्या संडेला बघायला भेटेल. माझा ॲक्च्युली विचार आहे संडे टू संडे डेली म्हणजे प्रत्येक संडेला एक ब्लॉग टाकायचा, पण सध्या पॉसिबल नाही होते, पण आपण करू. थोडं नवीन आहे आपण व्लॉगिंगमध्ये, आम्ही दोघंही थोडे नवीन आहोत व्लॉगिंगमध्ये. त्याच्यामुळे आधी माझा गेमिंगचा यूट्यूब चॅनल होता मला, म्हणून व्हिडिओ एडिटिंगची वगैरे सगळी माहिती आहे मला, पण बाकी व्लॉगिंगचं थोडंसं नवीन आहे. पण काय नाही, चहा आहे तो राह आहे. आणि आम्ही पोचलो आहे. बघूया कशी आहे टेस्ट. फर्स्ट टाइम ट्राय करतो. एकदम मस्त टेस्ट, खूप फ्रेश. आणि आता आम्ही एक प्रॉन्स थाली आणि चिकन दम बिर्याणी मागवली आहे. तर प्रॉन्स थाली अशी आहे, त्याच्यात 7 पीस कोलंबी फ्राय, हा जवला, सुका जवला, सोलकढी, कांदा, लिंबू, ग्रेव्ही आहे. कसली आता ती माहीत नाही, बघते मी. अच्छा, कोलंबीचीच ग्रेव्ही आहे. त्याच्यात फक्त 2च कोलंब्या आल्या आहेत, 2 भाकरी आणि दम बिर्याणीसोबत रायता. बघू आता टेस्ट करते ह्याची आणि मग सांगते तुम्हाला. कोलंबी फ्राय कोलंबी एकदम फ्रेश आहे आणि खूप भारी आहे टेस्टला. किती देशील रेटिंग? 10 पैकी 9.5. बिर्याणी ॲक्च्युली खूप आधी आणली त्यांनी, आणि त्यांनी कोलंबी थालीची ऑर्डरच घ्यायला विसरलेले. म्हणजे त्यांनी घेतलेली पण आली नव्हती, सो त्याच्यामुळे थंड झाली. आता मी ग्रेव्ही टेस्ट करते आणि सांगते तुम्हाला. रिव्ह्यू देचाल ग्रेव्हीचा पटकन, मग आपण फस्त करून टाकू सगळं फटाफट. कारण की मला वाटतं 4 वाजले आता. चांगली आहे. किती रेटिंग? 10 पैकी 7. ओके, ग्रेव्हीला 7. आणि सोलकढीचा एक सिप.
10 पैकी 10. सोलकढी. आम्ही पापलेट मागवणार होतो, पण स्टफ पापलेट मी एकटीच खाईन, हे खाणार नाही, त्याच्यामुळे तो तेवढा वेस्ट जाईल. आणि तर पार्सल पण घरी झालं, आम्हाला तेवढं बाईकने घरी जायचं आहे, मग ते घरी घेऊन जाण्यापेक्षा, मग ते वेस्ट जाण्यापेक्षा आम्ही विचार केला की एवढंच मागवून, म्हणजे खाऊन थोडंसं लिमिटेड नाही खाल्लं आहे, खूप खाल्लं आहे आम्ही. ग्रेव्ही थोडीशी अशी गोड वाटते मला, पण हे खूप चांगलं आहे. ॲक्च्युली बिर्याणी पण खूप चांगली आहे. टेस्ट करीन आम्ही आता. ॲक्च्युली 10 मिनटं आधी येऊन ठेवलेली त्याने, तर ते थोडी थंड झाली, याच्यामुळे थोडी टेस्ट हे झाली, पण एक नंबर आहे. तेजस बिर्याणी नाही, तेजस धाबा आहे ना, तो बिर्याणीमध्ये वेगळ्या लेवलला आहे. हे नको म्हणा. भाकरी हे पण केवढं खास नाही लागत आहे. जवळ्याला किती दिवशी लागली? 10 पैकी 3. बिर्याणीला रेटिंग किती द्याल? 10 पैकी 8. ग्रेव्हीमधल्या कोलंबीची साईज खूप छोटी आहे आणि 2च पीस आहेत कोलंबीचे. 450 रुपयाला थाली आहे. ठीक आहे, वर्थ नाही बोलू शकत, पण चांगली आहे. आता आपण टुरिस्ट प्लेसमध्ये आल्यावरती एवढं तर प्राईस द्यावी लागणार. चिकन चिलीची प्राईस जस्टिफायबल होती 260. तुम्ही जेवलाय का? नाही. आणि काकू सगळ्यांना विचारतात, म्हणजे कसं जेवण होतं वगैरे, रिव्ह्यू विचारतात. हॉस्पिटॅलिटी खूप चांगली आहे काकूंची. तिला काय वाटतं? आम्ही पण आल्यावर आम्हाला विचारलं तुम्ही जेवलात का, पण आम्ही जस्ट आलेलो. आता हे पुण्यावरून आलं समोरचे, खूप लांबून. आम्ही पण डोंबिवलीवरून आलो आहे. खूप लांबून पब्लिक येते. आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा फुल पॅक होतं. मला पण जवळजवळ अर्धा तास थांबलो ना आपण, अर्धा तास थांबावं लागलं. सॅटर्डे संडेला तर खूप गर्दी असेल मला वाटतं. आम्ही फ्रायडेला आलो म्हणून तरी थोडंफार एवढं नाही आहे गर्दी, पण सॅटर्डे संडे बेकार गर्दी असेल. झाला पूर्ण बनवला. काय बोलायचं तुम्हाला? तू डॉनेस एवढा कसं होतं जेवण? एकदम छान, मस्त होता. काय ट्राय केलं तुम्ही? सुरमई आणि तंदुरी एकदम चिकन तंदूर बेस्ट. ओके, कोळीवाडा स्पेशल, कोळीनबाई स्पेशल. चला बाय. तर आता आम्ही नागाव बीचला आलो आहे. एवढ्या वेळ आम्ही लॉक करत होतो, पण ते स्लो मोशनमध्ये आलं आहे. स्लो मो का चालू होते मला ते समजत नाही आहे. सेटिंगमध्ये झालं. बीचमध्ये एक वेगळा फील आहे आणि माउंटन्समध्ये एक वेगळा फील आहे. तुम्हाला काय आवडतं जास्त? दोन्ही. माउंटेन जास्त मला वाटतं. तर बोलायची गोष्ट अशी की खरंच ओव्हर हाईप आहे का कोळीनबाईचं रेस्टॉरंट? म्हणजे हाईप जास्त करून ठेवली आहे का लोकांनी, असं आहे का? तर असं नाही आहे. म्हणजे त्या प्राईजला ती गोष्ट बरोबर भेटते. आता आपण टुरिस्ट स्पॉटला आलो तर आपल्याला थोडंफार जेवण महाग भेटतंच, आणि हे पण एकदम फ्रेश असतं यांचं, तर बरोबर आहे प्राईस त्या हिशोबाने. फक्त एक आम्हाला ना एक म्हणजे कुठेतरी आम्हाला एक चुकीचं वाटलं ते, म्हणजे ते भाकरी बरोबर नव्हत्या. तुला काय वाटलं? जेवण बाबतीत फक्त भाकरी आणि जवला सोडला तर बाकी सगळं चांगलं होतं ना? हे बघा इथेच आहे धाबा. चला पुन्हा भेटू आपण, पुन्हा येऊ इकडे. आम्ही आत्ता जस्ट घरी पोहोचलोय. किती वाजले? 9.
आत्तापर्यंत व्लॉग बघितला असेल तर थँक्स फॉर वॉचिंग. जर सबस्क्राईब नसेल केलं तर एक सबस्क्राईब करून टाका आणि लाईक करा आणि कमेंट पण करा. थँक्स फॉर वॉचिंग. चला गुड नाईट.